नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आसामवरून मी पुण्याला आले. तर पुण्याला जेव्हा एअरपोर्टला उतरले तर तशीच मी इकडे तळेगावला आलेली आहे माझ्या ताईंच्या घरी. तर थोडा दिवस मी इकडेच राहणार आहे, म्हणजे 1-2 दिवस. तर तुम्हाला इकडचेच ब्लॉग्स हे बघायला मिळणार आहेत. चला तर आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करूयात. कसा होतोय आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. तर आत्ता ताई आणि मी जात आहोत रियूच्या स्कूलमध्ये, कारण रियूच्या स्कूलमध्ये आहे पॅरेंट्स मीटिंग. तर ताई बोलल्या चल तू पण, आपण दोघी पण जाऊयात. तर आता आम्ही जात आहोत स्कूलमध्ये, आणि रियूची स्कूल पण सुटणार आहे. तर पॅरेंट्स मीटिंग जर जास्त वेळ चालली तर मी रियूला रिटर्न घेऊन येऊ शकते. तर आता आम्ही दोघी पण जात आहोत, आणि रियूची स्कूल पण जास्त लांब नाही, एकदम जवळच आहे, 2 मिनिटच्या अंतरावर घरापासून. तर हे आहे रियूचं स्कूल. मोठं स्कूल आहे, 10th पर्यंत आहे मे बी. आणि पॅरेंट्स मीटिंगसाठी जमलेले हे सर्व पॅरेंट्स मीटिंग स्टार्ट व्हायला आणखी वेळ आहे, तर सर्व वेट करत आहेत. पॅरेंट्स मीटिंग चालू आहे आणि स्कूल पण सुटलेली आहे. तर मी रियूला घेण्यासाठी आले इथे खाली, कारण त्यांना गेटच्या बाहेर तसं सोडत नाही. मग रियूला समजलंच नसतं मम्मी का येत नाही, तर त्यासाठी मी आलेली आहे रियूला घ्यायला. मीटिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो घरी, जेवण केलं, आणि ताईचे झालेले आहे ट्यूशन स्टार्ट. ताई क्लासेस घेतात. तर हे त्यांचे स्टुडंट इथे काय आहेत, आणि इथे बाहेर काही बसलेले आहेत. या आधीची फर्स्ट बॅच होती आणि ही आहे सेकंड बॅच. ताईंचे क्लासेस वगैरे झालेले आहेत, आणि आत्ता आम्ही जात आहोत बाहेर जेवण करण्यासाठी. पावसाचं पण वातावरण आहे.
जेवण वगैरे केल्यानंतर आलो आहोत आम्ही इथे CNG भरण्यासाठी आणि CNG भरण्यासाठी इथे लागलेली आहे एवढी मोठी गाड्यांची लाईन. आता किती वेळ लागतोय माहीत नाही. आम्ही इथे पेट्रोल पंपच्या इथे उभे होतो तर इथे रस्त्याला एक ॲक्सिडेंट झाला. ॲक्च्युली कुणाला काही झालं नाही, पण जे बाईकवाले होते तर त्यांची गाडी स्लिप झाली आणि ते पडले. तर पाठीमागून 2 मोठ्या गाड्या येत होत्या. नशीब त्या त्यांच्या अंगावर वगैरे गेल्या नाही, नाहीतर खूप भयानक सीन झाला असता. पावसाळ्यामध्ये काय होतं की गाड्या स्लिप होतात. तर पावसाळ्यामध्ये गाडी चालवताना सावधानतेने चालवा, कारण पावसाळ्यामध्ये ॲक्सिडेंट होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. इथे तुम्ही बघू शकता दिंडीवाले जे वारकरी आहेत तर त्यांचं इथं भजन चालू आहे. त्यांचा आजचा इथे म्हणजे स्टॉप असेल कदाचित, पावसामुळे ते इथे थांबले असतील. CNG वगैरे भरून झालेली आहे आणि दादा पण आलेले आहेत. चला तर आजचा ब्लॉग मी येथेच एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या, जेणेकरून यापुढचे येणारे व्हिडिओज हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील. बाय बाय.